गाईस परत एकदा स्वागत आहे न्यू ब्लॉग मध्ये. आज आपण आलोय क्लास ट्रिपला लोणावळा. सगळे मित्र आहेत, बघू शकता तुम्ही. इंट्रोडक्शन द्या आपल्याबद्दल. आमचा ब्लॉगचा रूल आहे, जो पण पहिला येतो त्याला इंट्रोडक्शन द्यावं लागतं. काय द्यायचं? नाव सांग तुझं नाव सांग. माझं नाव आहे कौस्तुभ पाटील. हा, आणि तुझं दादा? माझं नाव आहे सुरेश अडुलकर. ही ताई आहे आमची ताई आमची ताई श्रीधाम जी. जरा ब्लॉग में आना कष्ट करोगे? नाम बताओ अपना. नहीं आता बोलने. सर गाणे मुख्य चबा. तर बघू आता पुढे. तर क्लास ट्रिप आहे लोणावळा. तर बघू कसं राजमाचीला जायचं आहे, लोणावळा राजमाची. तर बघू तिकडे कसं काय विषय चाललाय बघू. अजून एक न्यू मेंबर आहे गाईस. नाव सांगा आपलं. सचिन नाव पूर्ण. सचिन बेरा. ओके, चांगलं नाव आहे. गाईज आता आम्ही एका मस्त एक छोट्याशा गार्डन मध्ये बसलो इथे बाहेर लोणावळ्याला. ओमसाई उद्यान नको नको. फॅमिली ब्लॉग आहे. देवाचं नाव आहे. मी देवाच्या नावाला विषय काय नाही बोललो, तो काहीतरी वेगळा विचारत होता मला. तर आता आम्ही थांबलो मस्तपैकी गार्डन मध्ये. एस्थेटिक आहे. गजब बेइज्जती है. तर गाईज आता आम्ही चढत जंगलाच्या मध्ये काय फालतूगिरी चाललंय. व्ह्यू बघा भाई, व्ह्यू. भेंडी गाईज, व्ह्यू बघा. पाण्याच्या इतक्या जवळ आहे आम्ही. ही लेक आहे. लेकचं नाव काय होतं? तुंगरली लेक, लोणावळा. भारी रे भाषा आहे. व्ह्यू एंजॉय करा. ह्यांना जाऊ दे, खड्डे आहेत. फोटो काढता क्या ब्लॉग में आना है क्या? बापरे भाई, रस्ता कडक एकदम कडबडीत आहे. म्हणजे एकदम गावावाली फील येते चालताना. वर खाली म्हणजे नदी असेल आय थिंक सो. इथे हे एवढा असे दगड दिसतात आहे त्याच्यावरनं. म्हणजे मी बोलू शकतो इथे नदी असू नदी बोलतो ते. छोट्याला काय बोलतात रे ते आता बोललास ना, शब्द वापरलास ना, काय ते सरा काहीतरी जरा. अरे यार सरा काय बोललास तू आता पाठी त्याला इथे काय असणार? साप पोचसा तुझा मग. अरे बोल. ते असतो ना छोट्या नदीला बोलतात ते. छोट्या नदीला काय बोलतात? धबधबा. आता शब्द आला, जाऊ दे, काहीतरी होता, सोडून दे. तर ते कसं वाटतंय तुम्हाला समजलं असेल तर कॉमेंट करा. बघू आता कसं काय ते. आता एका टेम्पलला चाललोय मी. टेम्पलचं नाव तर मला अजून माहित नाही. तिकडे गेल्यावर कळेल आणि तुम्हाला सांगतो मग मी. मस्तपैकी खाली डॅम आहे. हा, तिकडे मस्त भाई काय व्ह्यू आहे. खत्री बाजूला रे. बेकार व्ह्यू आहे रे. उसका निकलना उधर का. भाई मस्तपैकी एकदम ट्रेकिंग करा. पाऊस पडतोय आणि अभि चालूच ठेवलंय, बंद नाही केलंय. बेकार पाऊस पडतोय जंगलाचा मधून. आईला पडलो असतो ब्लॉक करता भाई, गॅरंटी आहे. मस्तपैकी आम्ही तिघच सगळ्यात शेवट आहे. बघू कसं काय ते. भाई विषय हार्ड है. ये फोटो तो लेना. इस्मित का फोन इसके पास है. बस आहे की गडाच्या वर आलोय. गडाचं नाव तुम्हाला इथे वरती दिसेल. मला आता माहित नाही, मी विचारून सांगतो तुम्हाला पुढे. तर व्ह्यू बघा भाई. ढगा खाली काय दिसत नाही, तुम्हाला दाखवतो. एक मिनिट थांबा. बघा इथे कुठेतरी आम्ही. आणि हे सगळं धुका पडलंय. खाली जमीन आहे. आणि एवढी पब्लिक घेऊन आम्ही गड चढलोय. विषय खोल एकदम.
बघू आता कसं काय ते. अरे ऐसा ले ऐसा. दीड तासाचा गड होता, 1 तासाचा चढलो आम्ही. जॅकेट पे मेरे फटाफट दरवेळेस सारखं साइड मी एक्साइटेड असतो गड चढायला. गिर गया रे. बघू आता कसं काय ते. तर गाईज आता आम्ही त्या फोर्टवरनं निघालो आहे आणि आता आम्ही एका जागेवर थांबलो ज्याचं नाव आहे राजमाची. तर तिथे थांबलो आम्ही, नाश्ता केला, जेवण केलं. म्हणजे पिठलं भाकरं आपलं मराठी स्टाईलमध्ये एकदम पिठलं भाकरं आणि ठेचा. तर आता आम्ही निघालो आहे. चष्मा काढतो जरा, विजिबिलिटी कमी झाली माझी, दिसण्याची ताकद कमी झाली. हां आता कसं भारी दिसतं एकदम. आईला सॉरी. हां तर आम्ही आता निघालो कोंडाणा केव्सकडनं आणि मग तिकडनं आम्ही घरी जाणार. म्हणजे कोंडाणा केव्स उतरणार आणि मग घरी जाणार असं चाललं आहे. तर बघू कसं काय ते. तर काहीच आपली ट्रेक संपलेली आहे. आज दुसरा दिवस आहे. म्हणजे काल मी ब्लॉग एंड नाही केला कारण माझा फोन स्विच ऑफ झालेला. इतके फोटो व्हिडिओज काढलेत की फोन स्विच ऑफ झाला. 100% होता, तो स्विच ऑफ झाला पूर्ण. तर होपसो तुम्हाला अख्खी ट्रेक आवडली असेल तर तुम्हाला माहिती आहे चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. टक केलं. टेक केअर अँड बाय बाय.